ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी कल्याण की, जहां 142 विधानसभा क्षेत्र में बीते 5 दिनों से जारी विकास कार्यों के भूमि पूजन समारोहों का आज समापन हुआ। साथ ही बात होगी वाशिम की, जहां समृद्धि महामार्ग पर 2 टुकड़ों में मिला शव। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। 142 विधानसभा क्षेत्र में बीते 5 दिनों से जारी विकास कार्यों के भूमि पूजन समारोहों का आज समापन हुआ, जिसमें तिसगांव, गांवठान, वंदना कॉलोनी, हनुमान नगर, आशानी गांव, कृष्णा नगर, महसोबा चौक, माना वे, वसार आदि परिसर में लगभग 11 करोड़ रुपए के विविध विकास कार्यों का शुभारंभ किया गया। विधायक सुलभाताई गणपत गायकवाड़ के प्रयासों से मंजूर इन परियोजनाओं में सीसी सड़कें, आरसीसी गटर, पाइवाट निर्माण, संरक्षण भिन्न, बाग बगीचों का विकास, समाज मंदिरों का सुशोभीकरण, शालाओं का नवनिर्माण व ज्येष्ठ नागरिकों के लिए ओपन जिम जैसी सुविधाएं शामिल हैं। सभी कार्यों का भूमि पूजन विधायक सुलभा गायकवाड़ के निधि से किया गया। इस अवसर पर नागरिकों ने उनके प्रति आभार व्यक्त किया तथा भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी, नगर सेवक और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। ज्यावेळेस विधानसभेचा प्रचार करत होतो त्यावेळेस या ठिकाणी वहिनींचा आम्ही प्रचार केला होता आणि आता पॅनल 15 पडलेले आहे, तर त्या हिशोबाने वहिनींनी जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी, तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत, धडाडीने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत, तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायची। त्यांनी दिलेले जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचे। एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी आज सुलभा वहिनींनी दाखवून दिलेलं आहे आणि असंच त्यांचं धडाडीचं कार्य या ठिकाणी चालू राहील। आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले, त्यांनी महायुतीच्या हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज या ठिकाणी पूर्ण केले, त्याचा मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे। धन्यवाद। आपल्या विभागातले आमदार माननीय सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचारामध्ये ज्यावेळी आम्ही नागरिकांना प्रचार करताना आम्ही भेटत होतो तेव्हा त्यांच्या समस्या त्यावेळी त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं की आमच्या अशा समस्या आहेत, तर आम्ही ताईंना निवडून आल्यानंतर आमच्या समस्या तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा। तर आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन वणीकर पाठपुरावा करून ही कामं आम्ही आता हाती घेतलेले आणि पूर्ण करणार आहोत। आम्ही नागरिकांच्या समस्या म्हणजे जेव्हा आमदार गणपत गायकवाड आमदार होते तेव्हापासून काही नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून आज इथं पूर्ण होत आहेत। दौरलीपाडा, दौरली गाव, तसेच आपला मानेरा इथे जे शिंपी समाजाचा जो मंदिर आज आपण उद्घाटन करतो म्हणजे शिंपी समाजाच्या याचं, तर ते त्यांची मागणी खूप वर्षापासून होती, ते आज त्यांची मागणी पूर्ण होत आहे। आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्या नागरिकांच्या, त्या वचनपूर्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जसे म्हणजे कल्याण पूर्वेत बरेच आता 3-4 दिवस झाले उद्घाटन होत आहेत आपले, म्हणून जे म्हणजे माझी सुनी जेव्हा प्रचाराला फिरत होती तेव्हा तिनेही काही लोकांना वचन दिलेले होते आणि मला वाटतं इथे पण ती माझी सूनच आली होती। त्या सुनेच्या मागणीने मी आज इथे यांच्या शिंपी समाजासाठी जो हॉल बनवतोय त्या हॉलचे आज मी भूमिपूजन केला आणि ती वचन। कल्याण से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। वाशिम जिले के जौलका पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत समृद्धि महामार्ग के चैनल क्रमांक 218 पर 2 टुकड़ों में एक अज्ञात व्यक्ति का शव मिलने से क्षेत्र में सनसनी फैल गई। अनुमान है कि मृतक कोई अज्ञात पैदल यात्री था जिसकी सड़क दुर्घटना में मौत हुई होगी। पुलिस ने शव को फॉरेंसिक जांच और पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। वाशिम से सीनू संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।